सर्वांना चांगलंच माहीत आहे की शहरामध्ये अजिबात चांगल्या ताज्या पालेभाज्या मिळत नाही. म्हणून मी गावी गेले होते. गावावरनं येताना सकाळी मी मस्तपैकी शेतातल्या ताज्या पालेभाज्या घेऊन आले. ही आहे हिरवीगार मेथीची भाजी. त्यानंतर इथे ही आहे कांद्याची पात आणि ही वांगी मस्तपैकी हिरवीगार आहेत. अर्थात प्रवासामध्ये जरा दाबली गेली आहेत. भरली वांगीसाठी आपण जी वांगी वापरतो ती ही वांगी आहेत. आणि हा क्या बात आहे, मस्तपैकी हिरवंगार टोमॅटो. याची चटणी तर भारी लागते. आणि तुम्हाला सांगू का, ही आहे आमची खानदेशाकडची स्पेशल पौष्टिक भाजी, म्हणजे अर्थात पोकळ्याची भाजी. प्रचंड चविष्ट लागते यार. भाजी बनवल्यानंतर हिचं तुम्ही सूप बनवू शकता, सुकी भाजी बनवू शकता किंवा पातळ भाजी बनवू शकता. त्यानंतर इथे आहे मुळा. मुळा अर्थात कुणाला खायला आवडत नाही. तुम्हाला दाखवू का, इस्पेशली इथे मुळ्याला ना बी आलेला आहे. तुम्हाला कदाचित दिसत असेलच. है ना, किती बारीक बारीक छान छान मुळ्याचं बी आलेलं आहे. आणि त्यानंतर ह्या आहेत चवळीच्या शेंगा, ज्या प्रचंड गोड असतात, म्हणजे भाजी खूप छान लागते. आणि खानदेश स्पेशल म्हणजेच अर्थात बामणोची हिरवीगार भरताची वांगी. तर मंडळी, हा आहे आमच्या गावाकडील खजिना. मस्तपैकी हिरव्यागार ताज्या पालेभाज्या.